आज आपण उपोषणाला बसलेलो आहोत, काय मागणी आहे? हे रोडचं तक्रार आहे साहेब, आम्हाला किती केलं तर आमच्याकडे न्याय कोण करत नाही. कोणत्या गावचं प्रकरण आहे? आलूरचे बर, काय म्हणतात अधिकारी? अधिकारी काय म्हणते, काढतो ते म्हणते आम्हाला फसवून झालं ती पोलिसांनी बी झालं, सगळं झालं तर बी त्यांना बी न्याय मिळते, आम्हाला न्याय देत नाही कोणी. अतिक्रमणामुळे मग आपल्याला काय अडचणीचा म्हणजे काय होतंय अडचण? रोडचंच अडचण. हां, येणं जाण्याचं आमचं लेकरं बाळा बारीक बारीक आहे, तर आमच्या हातावरचं पोट आहे, आम्ही शेती करून खाणार पोट भरून, काय करायचं आमच्याकडे लई आम्हाला तकलीफ पडला नाही. बरं, मागणी काय मग आता? तेच मागणी मागायचं आहे आम्हाला, रोड कवा करतात तेव्हा. काय मागणी आहे, काय प्रकरण आहे? सर, आम्हाला अतिक्रमण हटवण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतला, BDOला, तहसीलदारांना असे अनेक ठिकाणी आम्ही नियोजन देऊन सुद्धा तिने अतिक्रमण काढलेलं नाही. तसेच आम्ही पंचायत समितीमध्ये सुद्धा आम्ही उपोषण बसलो होतो, तरी तिने आम्हाला ठामपणे तिने सही वगैरे करून काढून देणार म्हणून आश्वासन दिले. तर त्या आश्वासनाचं आमचं भंग झाल्यामुळे आम्ही नियमाप्रमाणे कलेक्टर साहेब 1959 कलम यांच्या नुसार न्याय मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेलं आहे. तर आम्हाला न्याय मिळून जाईल ही अशी आमची अपेक्षा कोणत्या आहे. गावचं प्रकरण आहे? आलू, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव. बर, तुमचं नाव सांगा ना. माझं नाव अंबादास पांडुरंग राठोड. काय त्रास होत आहे ह्याच्यामुळं? त्याच्यामुळं आम्हाला येण्या जाण्यासाठी अडचण आहे आणि समोरच घराच्या समोरच ग्रामपंचायतच्या रोडवरती संडास, बाथरूम, जनावरचा गोठा आणि लाकूड उकरडं वगैरे सगळं तिने घातलेलं आहे, तरी ते अतिक्रमण काढत नाही. यापूर्वी तुम्ही उपोषणाला बसला म्हणतो, हां, तिथल्या अधिकाऱ्यांनी मग तुम्हाला आश्वासन काय दिलं की? आश्वासन तिने पत्र नियोजन म्हणून ते आम्हाला दिले होते काढू म्हणून, पोलीस प्रोटेक्शन वगैरे घेऊन म्हणून. पण पोलीस प्रोटेक्शन आता सर 2.5 महिने झाले तरीसुद्धा आम्हाला त्यांनी पोलीस प्रोटेक्शन काय भेटत नाही. वारंवार आम्हाला ते त्रासच आहे, येण्या जाण्यासाठी, लहान मुलं शाळेला वगैरे जाण्यासाठी सुद्धा त्यांना तकलीफ आहे. याच्यासाठी आम्ही उपोषणाला यांच्याकडनं न्याय मिळावा म्हणून जिल्हाधिकारी. मग आता आपली मागणी काय आहे? मागणी सर, ते आमचं अतिक्रमण पूर्ण हटवून द्यावं त्यांनी, आणि ते उकरडं वगैरे जे आहे, जे ग्रामपंचायतचा रोड आहे, आणि ते सुरळीतपणे चालू करून द्यावं हीच अपेक्षा आहे. समजा आपली मागणी मान्य नाही झाल्यास पुढील भूमिका काय असणार आहे? पुढील भूमिका सर, आमचं मागणी आम्ही पूर्ण करेपर्यंत इथनं हलणारच नाही. जरा हे आणि हे प्रशासन जरा अपयश जरा ठरले जिल्हाधिकारी, तर आम्ही पुढे सुद्धा मुंबईला जाऊ न्याय मिळवण्यासाठी.